सो द नेक्स्ट टॉपिक इज ट्रान्झिस्टर कॅरेक्टरिस्टिक. ओके, आता जो कॅरेक्टरिस्टिक कर्व असतो, कॅरेक्टरिस्टिक ग्राफ असतो, तो आउटपुट करंट वर्सेस आउटपुट व्होल्टेज असा असतो. ठीक आहे, तर आता आपण ह्या कॅरेक्टरिस्टिक मध्ये कॉमन एमिटर कॉन्फिगरेशन यूज केलेलं आहे. मीन्स एमिटर हा कॉमन आहे, बेस आपण इनपुट इज कनेक्टेड टू द बेस अँड आउट इनपुट इज टेकन फ्रॉम बेस अँड आउटपुट इज टेकन फ्रॉम कलेक्टर. तुम्हाला माहिती आहे कॉमन एमिटर मध्ये आपण इनपुट आपण बेस कडून घेतो आणि आउटपुट हे कलेक्टर कडनं घेतो. ठीक आहे, मग आता हा जो ग्राफ असणार आहे तो आउटपुट करंट वर्सेस आउटपुट व्होल्टेज असणार आहे. मग आउटपुट करंट काय आहे, आयसी. सो आयसी वर्सेस आउटपुट करंट काय, आउटपुट व्होल्टेज काय आहे. आउटपुट व्होल्टेज आपण कसं घेतो, कलेक्टर टर्मिनल टू विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड. सो व्हीसीई कलेक्टर टू एमिटर असं आपण आउटपुट व्होल्टेज घेतो. सो आयसी वर्सेस व्हीसीई असा ग्राफ आपण ट्रान्झिस्टर कॅरेक्टरिस्टिकचा प्लॉट करणार आहोत. ठीक आहे, मीन्स आयसी वर्सेस व्हीसीई कॅरेक्टरिस्टिक ऑफ ट्रान्झिस्टर इज वन ऑफ द इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक and it tells how much transistor behaves for different base current. ठीक आहे, जो बेस करंट आहे, इनपुट करंट आहे, तो आपण जसं चेंज करू तसं ट्रान्झिस्टर कसं ऍक्ट होतो, कसं कोणत्या रिजन मध्ये जातो ते आपण ह्या कॅरेक्टरिस्टिक मध्ये बघायचं. ठीक आहे, वेअर व्हीसीसी इज द कलेक्टर सप्लाय. तुम्हाला माहिती आहे व्हीसीसी असतो जो हा सप्लाय असतो आपला, तो काय असतो, कलेक्टर सप्लाय असतो. देन व्हीसीई, व्हीसीई मीन्स व्होल्टेज अक्रॉस कलेक्टर, व्होल्टेज अक्रॉस कलेक्टर टर्मिनल. देन आयबी मीन्स बेस करंट अँड बाय कीपिंग बेस करंट कॉन्स्टंट अँड वॅरिंग कलेक्टर सप्लाय ऑब्झर्वेशन ऑफ कलेक्टर करंट अँड व्हीसी आर नोटेड. आपल्याला काय करायचंय, बेस करंट आहे तो कॉन्स्टंट ठेवायचा, इनपुट करंट आहे तो कॉन्स्टंट ठेवायचा आहे आणि जो व्हीसीसी आहे तो आपण इन्क्रीज करत जाणार आहोत. आणि काय नोट करणार आहोत, आयसी आणि व्हीसी. बघा इथं बेस करंट आपण कॉन्स्टंट ठेवणार आहोत. 10 आहे तर 10 मायक्रो अँपियर, 20 असेल तर 20 मायक्रो अँपियर. मीन्स इथं जे आपण करंट मीटर कनेक्ट करणार त्याच्यावर आपण जो करंट आहे तो कॉन्स्टंट ठेवणार, 10, 20, 30. आणि जो व्हीसीसी सप्लाय आहे तो आपण इन्क्रीज करत जाणार आणि आयसी आणि व्हीसी आपण काय करणार, नोट डाऊन करणार आहोत. ठीक आहे, सो फर्स्ट इन ऍक्टिव्ह रिजन. आता ट्रान्झिस्टरचे 3 रिजन असतात तुम्हाला माहिती आहे, सॅच्युरेशन, कट ऑफ आणि ऍक्टिव्ह रिजन. सो इन ऍक्टिव्ह region IC is slowly increases with VC and in active region collector current first active region आहे, कट ऑफ रिजन आहे आणि सॅच्युरेशन आहे. फर्स्ट आपण पॉइंट बघूया, व्हेन आयबी इज 0. बघा जेव्हा बेस करंट 0 असेल, आता आपल्याला काय करायचंय, बेस करंट कॉन्स्टंट ठेवायचंय. फर्स्ट आपण 0 ठेवणार, देन तो इन्क्रीज करत कॉन्स्टंट ठेवणार आहोत आणि व्हीसीसी इन्क्रीज करणार आहोत. तर फर्स्ट पॉइंट मध्ये व्हेन बेस करंट इज 0 देन स्मॉल कलेक्टर करंट फ्लोज अँड दिस इज बिकॉज ऑफ मायनॉरिटी चार्ज कॅरियर्स. बघा बेस करंट जेव्हा 0 असेल, इनपुट करंट 0 असेल तेव्हा इथून करंट फ्लो व्हायला पाहिजे का नाही, बट इथे स्मॉल अमाऊंट ऑफ करंट फ्लो होते. बघा इथे आयसी आहे, सो स्मॉल अमाऊंट ऑफ करंट फ्लोज थ्रू बिकॉज ऑफ मायनॉरिटी चार्ज कॅरियर अँड दिस इज कॉल्ड एज अ रिव्हर्स लिकेज करंट. हा जो स्मॉल अमाऊंट ऑफ करंट फ्लो होते त्यालाच आपण रिव्हर्स लिकेज करंट बोलतो. हे झालं फर्स्ट पॉईंट जेव्हा आपण आयबी 0 ठेवला तेव्हा. आता सेकंड पॉईंट मध्ये इन ऍक्टिव्ह रिजन, म्हणजे आपण आयबी कॉन्स्टंट ठेवायला स्टार्ट केलं. इन ऍक्टिव्ह रिजन आयसी स्लोली इन्क्रीजेस विथ व्हीसीई. ठीक आहे, जसं आपण आयबी कॉन्स्टंट ठेवणार ऍक्टिव्ह रिजन मध्ये, आयसी काय होते बघा, ही आयसी आहे आणि इथे व्हीसीई आहे. आयसी स्लोली इन्क्रीज होते विथ व्हीसीई अँड इट्स कलेक्टर करंट डिपेंड्स अपॉन द बेस करंट. जो आयसी कलेक्टर करंट असणार आहे तो कशावर डिपेंड असणार आहे, बेस करंटवर. जसं आपण बेस करंट कॉन्स्टंट ठेवत जाऊ तसं आयसी स्लोली इन्क्रीज होते विथ व्हीसीई. कसं तर जो बेस करंट असतो, जो कलेक्टर करंट असतो तो बीटा टाइम लार्जर दॅन बेस करंट असतो. बघा बीटाचा फॉर्म्युला काय आहे आपण स्टडी केलेला आहे, बीटा इज द आयसी अपॉन आयबी. ओके, मीन्स आयसी इज इक्वल टू काय येणार, कलेक्टर करंट इज इक्वल टू बीटा टाइम लार्जर दॅन बेस करंट. मीन्स जसं आपण बेस करंट इन्क्रीज करणार, कलेक्टर करंट इन्क्रीज होतो विथ व्हीसीई. मीन्स कलेक्टर करंट इज बीटा टाइम लार्जर दॅन बेस करंट. ठीक आहे, हे झालं ऍक्टिव्ह रिजन मध्ये. मीन्स ऍक्टिव्ह रिजन मध्ये आपण 10 मायक्रो अँपियर केला तर कलेक्टर करंट थोडा इन्क्रीज झाला
विथ व्हीसी एवढा इन्क्रीज झाला. देन 20 मायक्रो एम्पियर केल्यावर कलेक्टर करंट एवढा इन्क्रीज झाला आणि व्हीसी एवढं आलं. देन इथे कलेक्टर करंट इन्क्रीज झाला विथ व्हीसी. मीन्स ऍक्टिव्ह रिजनमध्ये जी कलेक्टर करंट आहे ती कशावर डिपेंड आहे, बेस करंटवर डिपेंड आहे. ओके, मीन्स कलेक्टर करंट इज बीटा टाइम लार्जर दॅन बेस करंट. अँड इन saturation region the collector current depends upon base current and Vc is very small below 1 volt. ठीक आहे, बघा सॅच्युरेशन रिजन मध्ये जो कलेक्टर करंट आहे तो बेस करंटवर डिपेंड असणार आहे, मीन्स बेस करंटवर. अँड व्हीसी आहे बघा सॅच्युरेशन रिजन मध्ये व्हीसी आहे तो बिलो 1 व्होल्ट आहे, below 1 volt. And in saturation means base collector diode becomes forward bias. ठीक आहे, बघा सॅच्युरेशन मध्ये व्हीसी इन्क्रीज होते, आयसी मॅक्झिमम आहे, कलेक्टर करंट मॅक्झिमम आहे, बट व्हीसी व्होल्टेज किती आहे, बिलो 1 व्होल्ट आहे. ठीक आहे. अँड इन कट ऑफ रिजन मध्ये बघा कलेक्टर करंट इज निग्लिजिबल अँड व्हीसी इज अबाउट व्हीसीसी ॲज शोन इन फिगर. कट ऑफ रिजन मध्ये बघा जो कलेक्टर करंट आहे तो ऑलमोस्ट 0 आहे आणि जो व्हीसी आहे तो किती आहे, ऑलमोस्ट व्हीसीसी जेवढा सप्लाय आहे तेवढाच आहे. ठीक आहे, इन कट ऑफ रिजन. ठीक आहे, मीन्स ह्यामध्ये कन्क्लुजन काय होतं की in cutoff region the transistor is off in cutoff region and current through transistor is almost 0. तुम्हाला माहिती आहे कट ऑफ रिजन मध्ये ट्रान्झिस्टर ऑलमोस्ट ऑफ असतो आणि जो आयसी करंट आहे तो 0 आहे. देन सेकंड द ट्रान्झिस्टर इज ऑन इन ऍक्टिव्ह रिजन अँड इट शोज लिनियर चेंज बिटवीन आयबी, आयसी अँड व्हीसी, ऑल्सो बिटवीन 0 टू व्हीसीसी. ट्रान्झिस्टर हा ऑन कशामध्ये आहे, ऍक्टिव्ह रिजन मध्ये, आणि त्याच्यामध्ये लिनियर चेंज होत आहेत कलेक्टर करंट, बेस करंट आणि व्हीसी मध्ये. ओके. अँड थर्ड कन्क्लुजन इज अ ट्रान्झिस्टर इन सॅच्युरेशन इज fully conducting, current is maximum but Vc is almost 0. सॅच्युरेशन रिजन मध्ये जर ट्रान्झिस्टरचा जो करंट आहे कलेक्टर करंट तो मॅक्झिमम आहे बट व्हीसी कसा आहे, ऑलमोस्ट 0 आहे. हे 3 कन्क्लुजन आहे येतात ट्रान्झिस्टर कॅरेक्टरिस्टिक मध्ये. फर्स्ट इज इन कट ऑफ रिजन ट्रान्झिस्टर इज ऑफ, सो almost zero current flows through transistor. Then transistor is on in only in active region and it shows linear change between IB, IC and VC. And third is in saturation region transistor is fully conducting, current is maximum but VC is almost 0. Okay, हे 3 कन्क्लुजन ट्रान्झिस्टर कॅरेक्टरिस्टिक मध्ये आपण बघतो. So the next topic is transistor load line. Okay, so the common emitter configuration is commonly used in amplifier circuit. ठीक आहे, आता इथे आपण कॉमन एमिटर एम्प्लिफायर सर्किट यूज केलेला आहे. एमिटर कॉमन आहे, बेस आणि हा आहे कलेक्टरचं जे आउटपुट व्होल्टेज आहे ते आहे व्हीसी. ओके, सो as shown in figure a common emitter amplifier circuit and there are 2 resistor RB RC ॲज अ बेस बायस रेजिस्टर. ठीक आहे, आता इथे 2 रेजिस्टर आहे, एक आहे आरबी आणि एक आरसी, म्हणजेच त्याला आपण आरएल नाव दिलं आहे. हे 2 बेस बायस रेजिस्टर आहे अँड कलेक्टर लोड रेजिस्टर आहे. हा बेस बायस रेजिस्टर आहे आणि हा कलेक्टर लोड रेजिस्टर आहे. ठीक आहे, सो द प्रॉपर बायसिंग ऑफ ट्रान्झिस्टर इज व्हेरी मच इम्पॉर्टंट. सो दिस इज कॅरीड आउट बाय अ लोड लाईन ॲनालिसिस. ठीक आहे, आता ट्रान्झिस्टरचं प्रॉपर बायसिंगसाठी आपण इथे एक लोड लाईन ड्रॉ केलेली आहे आयसी वर्सेस व्हीसी ग्राफमध्ये. ठीक आहे, सो अ लोड लाईन इज नॉर्मली ड्रॉन ऑन आयसी versus VC characteristic curve for the transistor used in amplifier circuit. And when transistor is used as an amplifier, 2 condition must be satisfied. जेव्हा ट्रान्झिस्टर बघा तीन रिजन मध्ये असतो, सॅच्युरेशन, कट ऑफ अँड ऍक्टिव्ह. सो ट्रान्झिस्टर ॲज अ एम्प्लिफायर सर्किट यूज करण्यासाठी 2 कंडिशन पाहिजे असतात, 2 कंडिशन सॅटिस्फाय पाहिजे असतात. फर्स्ट इज बीई जंक्शन, बेस एमिटर जंक्शन इज फॉरवर्ड बायस अँड बीसी जंक्शन इज रिव्हर्स बायस. ते तुम्हाला नॉर्मली माहिती आहे, बीई जंक्शन फॉरवर्ड बायस पाहिजे आणि बेस कलेक्टर जंक्शन रिव्हर्स बायस पाहिजे. अँड सेकंड इज ट्रान्झिस्टर शुड नॉट गो इन टू सॅच्युरेशन अँड कट ऑफ.
ओके. इट मस्ट बी इन ऍक्टिव्ह रिजन. ट्रान्झिस्टर ॲज अ ॲम्प्लिफायर म्हणून यूज करण्यासाठी तो सॅच्युरेशन किंवा कट ऑफमध्ये गेला नाही पाहिजे, नाही तर तो ऑफ होतो. ट्रान्झिस्टर हा ॲक्टिव्ह रिजनमध्येच राहायला पाहिजे. ह्या 2 कंडिशन सॅटिस्फाय लागतात. तर आता ह्याच्यामध्ये बघा, फर्स्ट कंडिशन सॅटिस्फाय आहे बेस एमिटर जंक्शन फॉरवर्ड बायस आणि BC बेस कलेक्टर जंक्शन रिव्हर्स बायस आहे. आता आपल्याला सेकंड कंडिशन आहे ती सॅटिस्फाय करायचे. मीन्स फर्स्ट कंडिशन इज सॅटिस्फाय बट सेकंड condition is obtained by load line analyze and selecting the operating point. So the load line is drawn by taking two extreme condition in consideration follows. ठीक आहे. आता बघा, ही लोड लाईन मी ऑलरेडी ड्रॉन केली. आपल्याला त्याचे 2 लोड लाईनचे पॉईंट आहेत ते आपल्याला कॅल्क्युलेट करायचे आणि ऑपरेटिंग पॉईंट सिलेक्ट करायचा आहे. आणि जेव्हा लोड लाईन ड्रॉ करू तेव्हा जो ट्रान्झिस्टर आहे हा ऍक्टिव्ह रिजनमध्ये राहील. ठीक आहे. आता बघा, फर्स्ट सॅच्युरेशनचा पॉईंट आपल्याला ड्रॉ करायचा. सॅच्युरेशनचा पॉईंट आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. सो फर्स्ट सॅच्युरेशन इज आपलं मेन. इथे समजा आपण KCL अप्लाय केला, KVL अप्लाय केला, किंवा आपण बघा इथे केलं, मेन व्होल्टेज काय आहे आपलं प्लस VCC. प्लस VCC इज इक्वल टू ही कशाची ॲडिशन येणार, ह्याच्या अक्रॉस व्होल्टेज प्लस हे व्होल्टेज. मग ह्याच्या अक्रॉस व्होल्टेज काय येणार, V इज इक्वल टू IR मीन्स IC इंटू RL, आणि हे व्होल्टेज काय येणार VC मीन्स VCC इज इक्वल टू काय येणार ICRL प्लस VCE. बरोबर. सो VCE कॅल्क्युलेट करायचं असेल तर काय येणार, VCE इज इक्वल टू हे मायनस हे व्होल्टेज. सो VCE इज इक्वल टू VCC मायनस हे व्होल्टेज मीन्स काय येणार ICRL. ओके. सो IC मीन्स तुम्हाला माहिती आहे IC इज इक्वल टू काय येणार, ओहम्स लॉने I इज इक्वल टू V अपॉन R. सो V काय आहे VCC अपॉन R काय आहे RL आहे. सो ही जी IC ची व्हॅल्यू आहे ती आपण ह्या इक्वेशनमध्ये सबस्टिट्यूट करायची. सो VCC मायनस ICच्या जागी VCC अपॉन RL इंटू RL. सो RL कॅन्सल आउट, VCC मायनस VCC काय येणार 0. मीन्स सॅच्युरेशन चे कोऑर्डिनेट काय येणार, कोऑर्डिनेट ॲट सॅच्युरेशन आर. बघा, सॅच्युरेशनला जो एक्स ॲक्सिसवर असतो तो काय असतो 0च असतो, आणि वाय ॲक्सिसवरचा कोऑर्डिनेट काय असणार आहे VCC अपॉन RL. बघा, एक्स ॲक्सिसवर काय येणार आहे 0 आला, आणि वाय ॲक्सिसवरचा हा पॉईंट आला, इथे 0 आणि हा पॉईंट आहे VCC अपॉन RL. हे कोऑर्डिनेट आले सॅच्युरेशनचे. ओके. आता आपल्याला कट ऑफ रिजनचे करायचं आहे. कट ऑफ रिजन इथे असतं. आता ऍट दिस पॉइंट ऍट कट ऑफ रिजन IC काय असतं, कलेक्टर करंट कसा असतो कट ऑफ रिजनला IC इज 0. ओके. सो इक्वेशन काय येणार VC इज इक्वल टू काय येणार, टोटल व्होल्टेज मायनस हे व्होल्टेज VCC मायनस ICRL. सो IC 0 असणार म्हणजे VCE इज इक्वल टू काय येणार, हे टोटल 0 मीन्स VCC. ओके. सो कोऑर्डिनेट ऍट कट ऑफ काय येणार, कोऑर्डिनेट ऍट कट ऑफ इज 0 आणि VCC. 0 आणि VCचा पॉइंट काय आहे, VCC वर काय आलाय पॉइंट VCC. इथं VCE वर पॉइंट काय आलेला, VCE वर पॉइंट आलेला 0, आणि कट ऑफ मध्ये VCE वर पॉइंट आलेला VCC आणि IC 0. सो 0 VCC मीन्स बघा, कोऑर्डिनेट सॅच्युरेशनचे काय आले 0 आणि VCCRL. सो 0 आणि VCCRL तिथे एक पॉइंट आपण पुट केला. देन कोऑर्डिनेट कट ऑफ काय आलं 0 आणि VCC, म्हणजे 0 आणि VCC तिथे एक पॉइंट आपण पुट केला, आणि ह्या 2 पॉइंटची मध्ये आपण लोड लाईन ड्रॉ केली. मीन्स लोड लाईनचे 2 हे कोऑर्डिनेट आहे ते आपण असे पॉइंट कॅल्क्युलेट केले, ते पॉइंट आपण इथे पुट केले, आणि त्याच्यामध्ये आपण लोड लाईन ड्रॉ केली. ती आपण A आणि B मध्ये, आणि इथे आपण मेन ऑपरेटिंग पॉइंट Q आहे तो ड्रॉ केला. मीन्स नाव आफ्टर ड्रॉइंग अ लोड लाईन बिटवीन these 2 पॉइंट, ऑपरेटिंग पॉइंट Q लोकेटेड ॲट द सेंटर ऑफ द लोड लाईन. जेव्हा
दोन कोऑर्डिनेट भेटल्यावर आपण लोड लाईन ड्रॉ करतो, तेव्हा त्याच्या सेंटरला आपण ऑपरेटिंग पॉइंट लोकेट करतो. ओके, अँड ऑपरेटिंग पॉइंट Q we get a fixed DC base current when input AC signal is 0, and when input AC signal is varies, then base current varies above the and below this operating point. आता ही जी ऑपरेटिंग पॉइंटची जी कंडिशन आहे, मीन्स जसा इफेक्ट ऑफ क्यू पॉइंट, मीन्स ज्याप्रमाणे जो क्यू पॉइंट आहे त्याचं जी पोझिशन आहे ती चेंज झाल्यावर बायसिंग चेंज होते, ते आपण नेक्स्ट टॉपिकमध्ये बघणार. फर्स्ट इथे लोड लाईन ड्रॉ केली आणि त्याच्या सेंटरला आपण ऑपरेटिंग पॉइंट क्यू ड्रॉ केला. ओके, so this diagram shows the effect of Q, means the figure shows the effect of incorrect biasing, means incorrect position of Q point, and it shows what happened to the output signal if operating point Q is not properly selected. Okay, so it Q point is not correct, then we get distorted output. आता बघा, ही जो ऑपरेटिंग पॉइंट Q आहे त्याची पोझिशन आहे, मीन्स इनकरेक्ट पोझिशनला तो आपण माउंट केला, लोकेट केला, तर काय होतं, आपल्याला आउटपुट आहे ते डिस्टॉर्टेड आउटपुट येतं. ठीक आहे, मीन्स ॲज शोन इन फिगर A and B, the operating point is near cutoff or saturation, so transistor goes into cutoff and saturation, so which produces distorted output, and when it is near the center the output signal is undistorted. ठीक आहे, आता बघा फर्स्ट ए डायग्राम मध्ये बघा, ए डायग्राम मध्ये जो आउटपुट जे ऑपरेटिंग पॉइंट क्यू आहे तो नियर टू कट ऑफ रिजन आहे. ठीक आहे, सेंटरला माउंट केलाय का लोड लाईनच्या नाही. सो आपण जे इनपुट सिग्नल देणार आहोत, तर आउटपुट आपल्याला कसं आलंय, डिस्टॉर्टेड आले. बघा इथे टोटल पूर्ण जी आपली सिग्नल आहे तो पूर्ण अँप्लिफाय होऊन येत नाही. जर ऑपरेटिंग पॉइंट कट ऑफ रिजनला असेल तर जे आउटपुट आहे ते डिस्टॉर्टेड येते. इथे बघा डिस्टॉर्शन दाखवलेलं आहे. देन सेकंड बी डायग्राम मध्ये बघा, जे इनपुट सिग्नल दिलेला आहे बघा, ऑपरेटिंग पॉइंट क्यू आहे हा सॅच्युरेशनच्या नियर आहे. सो ह्याच्यामध्ये बी डायग्राम मध्ये जे आपण इनपुट सिग्नल दिलेला आहे तर आउटपुटला टोटल सिग्नल अँप्लिफाय होऊन आला नाही, ते आपल्याला डिस्टॉर्शन आउटपुट आलंय जेव्हा ऑपरेटिंग पॉइंट क्यू सॅच्युरेशनच्या इथे आहे तेव्हा. अँड सी डायग्राम मध्ये ऑपरेटिंग पॉइंट क्यू हा सेंटरला आपण कनेक्ट केलेला आहे. बघा लोड लाईनच्या सेंटरला आहे, नियर टू द सेंटर. सो जे इनपुट सिग्नल आपण दिलेला आहे आउटपुटला टोटल सिग्नल अँप्लिफाय होऊन आलेला आहे, मीन्स आउटपुट इज अनडिस्टॉर्टेड. मीन्स जी पोझिशन असते ऑपरेटिंग पॉइंट क्यूची ती नियर टू द कट ऑफ और सॅच्युरेशन पोझिशन आली, देन ट्रान्झिस्टर गोज इन टू कट ऑफ और सॅच्युरेशन. ट्रान्झिस्टर कशामध्ये जातो, एक तर कट ऑफ मध्ये जातो किंवा सॅच्युरेशन मध्ये जातो. सो विच प्रोड्युसेस डिस्टॉर्टेड आउटपुट. त्याच्यामुळे आपलं आउटपुट काय येतं, डिस्टॉर्टेड येतं. बट जेव्हा आपण तो नियर द सेंटर ऑफ द आउटपुट सिग्नल, when it is near the center, जेव्हा ऑपरेटिंग पॉइंट किंवा सेंटरला लोकेट करतो तेव्हा काय होतं, आउटपुट सिग्नल इज अनडिस्टॉर्टेड. आउटपुट सिग्नल हे अनडिस्टॉर्टेड येतं, मीन्स त्याच्यामध्ये डिस्टॉर्शन प्रोड्यूस होत नाही. म्हणून जो ऑपरेटिंग पॉइंट क्यू आहे हा सेंटरला लोकेट करणं इम्पॉर्टंट आहे. ओके.